मिशन टीईटी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक आणि भावी शिक्षक यांनी अभ्यासाला छान सुरुवात केलेलीच आहे. टीईटी टेस्ट सिरीजच्या माध्यमातून बॅच 6 आज आपली हाऊसफुल झालेली आहे. आज रात्री 12 पर्यंत जेवढे प्रवेश होतील तेवढे बॅच 6 मध्ये ऍड केले जातील आणि उद्यापासूनचे प्रवेश बॅच 7 साठी असतील. बॅच 7 साठी लाईव्ह क्लास उद्यापासूनच होईल, पण टेस्ट मात्र त्यांना मिळायला काही दिवस वेळ लागेल. त्याच्यामुळं ऍडमिशन तर घेऊ शकता बॅच 7 साठी, पण असं काही नाहीये. पण बॅच 6 साठी टेस्ट नंबर 1 पासून उद्यापासून टेस्ट सुरू होतील. बॅच 6च्या बॅच फर्स्ट ला 20 टेस्ट झाल्यात, बॅच सेकंड थर्ड फोर्थ ला मला वाटतं 10 टेस्ट झाल्यात, बॅच फिफ्थ ला 9 टेस्ट काहीतरी झाल्यात आणि बॅच 6 ला उद्यापासून टेस्ट नंबर फर्स्ट सुरुवात होत आहे. बॅच 7 साठी देखील प्रवेश घेऊ शकता तुम्ही उद्यापासून, पण आज जेवढे प्रवेश होतील तेवढे बॅच 6 साठी असतील. तुम्हा सर्वांचे खरं तर शतशः आभार. आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही टेस्ट सिरीजच्या ग्रुपसाठी, त्यांचं स्वागत आहे. त्यांनी जितक्या शक्य होईल तितक्या लवकरात लवकर टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन करा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला फ्री नोट्स आहेत, फ्री लाईव्ह क्लास आहेत, फ्री रेकॉर्डिंग्स आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक विषयाच्या घटकनिहाय विषयनिहाय गुगल फॉर्मच्या टेस्ट, कंटाळा न येणाऱ्या 10-10 प्रश्न दररोज प्रत्येक विषयाचे जवळपास दररोज 50 ते 60 प्रश्न तुम्हाला तिथं सोडवायला भेटणार आहेत. अजूनही तुमच्याकडे 42-43 दिवस बाकी आहेत. 40 दिवस जरी सलग तुम्ही टेस्ट सोडवल्या, रोज 50 प्रश्न सोडवले, तर 2000 प्रश्नांचा सराव इथून पुढे देखील होणार आहे. मागलच्या पण तुम्हाला टेस्ट भेटणार आहेत. फ्री मधल्या जवळपास 150 टेस्ट तुम्हाला भेटतात, म्हणजे 1500 प्रश्न भेटतात. आणि टेस्ट सिरीजला जॉईन झालेले प्रश्न जे आहेत ते किमान तुम्हाला 1500 ते 2000 प्रश्न भेटतात. म्हणजे तुमचं बऱ्यापैकी अभ्यास जो आहे तो टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होतो. उर्वरित अभ्यास नोट्सच्या माध्यमातून, लाईव्ह क्लासच्या माध्यमातून आणि इतर ठिकाणाहून तुम्ही करू शकता. तर सर्व बाजूंनी आपण अभ्यास करत आहोत. लाईव्ह नोट्स, टेस्ट सिरीज आणि रेकॉर्डिंग लेक्चर्स, तर सर्वांचा आपण सर्वांनी या ठिकाणी योग्य पद्धतीने योग्य वेळी उपयोग करून टीईटी हे मिशन ठरवून टीईटी पास होणारच आहात. तर सुहास सॉरी सचिन सरांना विनंती करतो की त्यांचं सेशन त्यांनी सुरू करावं. सचिन सर. ओके, थँक्यू सर. आज आपण नवा टॉपिक काळ काम वेग हा आपण सुरू करूयात. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. सर्व टेस्ट टीईटीच्या जर आपण परीक्षा काढून बघितल्या क्वेश्चन पेपर, तर सर्व क्वेश्चन पेपर मध्ये किमान 1 ते 2 प्रश्न काळ काम वेग या टॉपिक वर विचारले गेलेले आहेत. तसा टॉपिकचा आपण विचार केला तर फार काही अवघड टॉपिक नाहीये. जेवढे प्रश्नाचा आपण सराव करतो तेवढं हा टॉपिक सोपा आहे. याचे मार्क मिळायची शक्यता तेवढी जास्त आहे. तर आपण कोणताही वेळ न घालवता आपण या टॉपिकला आपण सुरू करूयात. काळ काम वेग हा या टॉपिकचं नाव आहे. अं, आपण पहिला प्रश्न लगेच सुरू करू. काळ काम वेग. काळ काम म्हणजे काय? काळ म्हणजे किती वेळ लागलाय, टाइम किती लागलाय. हम्म टाइम म्हणजे किती दिवस लागलेत किंवा किती तास लागलाय, कोणतं काम आहे. हम्म एक काम, एक घर आहे, एक काम आहे. बऱ्याच वेळा वेगाने. वेग म्हणजे काय? किती किती वेगानं काम केलेलं आहे आपण, किती मजुरानं काम केलेलं आहे. हम्म आता हे आपण पुढचं आपण उदाहरण घेऊ. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. 10 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? अत्यंत हे प्रश्न अनेक वेळा ऐकलेला आहे तुम्ही, आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आहे. एका व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागले आहेत आणि तेच काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला 15 दिवस लागलेले आहेत. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात? मग आता दोघं मिळून
दोघांचे दिवस आपल्याला काढायचे. दोघांचे मिळून दिवस. दोघांचे दिवस. बरोबर. दोघांचा गुणाकार करायचा अगोदर. काय करायचं आहे? गुणाकार. छेद. दोघांची आपल्याला बेरीज करायची. सिंपल आहे, काही अवघड नाहीये. हम्म? गुणाकार काय येतो? 10 गुणिले 15 छेद. बेरीज किती येते? 10 अधिक 15. बरोबर. 15 × 150 छेद 10 आणि 15 25. 25 × 100 25 × 100 150. म्हणजे दोघांनी मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतात? 6 दिवसात. एका व्यक्तीला 10 दिवस लागले होते आणि दुसऱ्या व्यक्तीला 15 दिवस लागले होते. ही दोघं जर मिळून काम करायला लागले तर फक्त 6 दिवस लागतील. ओके. आता एक काम करण्यासाठी ए व बी ला 10 दिवस लागतात. फक्त एकटा ए काम केलं त्यानं. दोघांनी मिळून किती रुपये? ए प्लस बी म्हणजे दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवस लागतात? 10 दिवस. फक्त एकट्यानं काम केलं तर 20 दिवस लागायले. हा. तर एकट्या बी न काम केलं, एकट्या बी न ते काम केलं तर आपल्याला त्याला किती दिवस लागतात? पुन्हा एकदा गुणाकार छेद फरक. हा. आपल्याला काय करायचंय? बी ज्या एकट्यानं केलेलं काम, एकट्याचे दिवस. बी एकट्याचे दिवस छेद गुणाकार छेद फरक. बरोबर. गुणाकार किती आहे? बघा, 10 × 20. 10 × 20 छेद फरक कितीचा आहे? दोघांचा फरक 20 - 10. बरोबर. 20 × 200 छेद फरक कितीचा आहे? 10चा. एक शून्य कटलं, एक शून्य कटलं. म्हणजे एकट्यानं सेमच येतो. हम्म. सेम 20 दिवस लागतील त्याला सुद्धा. बी एकट्यानं काम केलं ते तर बी ला सुद्धा किती दिवस लागतात? 20 दिवस लागतात. काही काही ती कमी होत नाही. ओके. समजलं का हे? बी एकट्याचे दिवस काढायचं तर त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी दोघांचा फरक काढायचा. चलो, ह्याच्यावर काही जास्त वेळ घालवत नाही मी. ए ला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. बी ला 20 दिवस. सी ला 30 दिवस. तर तिघांना मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? तिघांना मिळून किती दिवसात पूर्ण होईल? आता समजा ए च काम म्हणजे एक्स धरू आपण. एक्स बरोबर किती आहे? 10. बी च काम म्हणजे वाय गृहीत धरू. बी बरोबर 20. आणि सी ला किती दिवस लागतात? त्याचे आपण झेड लिहू. 30 दिवस. ओके. आता आपल्याला हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. एक्स बरोबर 10, वाय बरोबर 20, झेड बरोबर 30. आता तिघांना मिळून तिघ जण एकत्र काम करायला लागले तर किती दिवस लागतील? तिघांना लागणारा दिवस. तिघांना लागणारे दिवस. बरोबर. ह्या तिघांचा गुणाकार करायचा. एक्स गुणिले वाय गुणिले झेड छेद दोघांचा गुणाकार करायचा. त्यांचाच गुणाकार करायचा. एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड. ओके. आता ह्याचा तिघांचा गुणाकार करू आपण. काय येतं गुणाकार?
10 × 20 × 30 छेद x गुणिले y म्हणजे काय 10 × 20 10 × 20 अधिक y × z 20 × 30 अधिक x × z 10 × 30 10 × 30 बघा आता हे बरोबर या तिघांचा गुणाकार काय येतो बघा आता हे 1 2 3 0 लिहून टाकतो 1 2 3 3 2 6 आणि 6 1 6 म्हणजे किती आलं 6 छेदस्थानी बघा आता ह्याचा गुणाकार 20 दाई 200 अधिक बेत्रिक 6 आणि 2 0 अधिक 30 दाई 300 आता 600 छेद सगळ्यांची बेरीज किती येत आहे 600 900 1100 मग हे 2 0 कटले हम्म हे 2 0 कटले हे 2 0 कटले किती राहिले 60 छेदस्थानी 11 म्हणजे तिघांना मिळून किती दिवस लागले आपल्याला 60 छेदस्थानी 11 पण हे किती दिवस आहेत हे दिवस काय असे अंकामध्ये घेऊ ना आपण मग काय करू 11 न 60 ला भाग देऊ 11 न 60 ला भाग देऊ 11चे पाड्यात 60 आहेत का नाही 11 × 5 = 55 60 मधून 55 गेले 5 म्हणजे किती दिवस लिहायचे आता बघा लक्षात घ्या जो भाग गेलाय ना तो भाग गेलेला पूर्णांक लिहायचा 5 पूर्णांक जी बाकी आहे ती अंश लिहायचा छेद 11 ज्यानं भाग दिला तो आपण छेदस्थानी लिहायचा लक्षात येत आहे का हा भागाकार आहे लक्षात घ्या हा काय आहे भागाकार ही आहे बाकी म्हणजे 5 दिवस 5 पूर्णांक 5/11 दिवस येते का लक्षात तिघांना मिळून एवढ्या दिवसात ते काम पूर्ण करतात ओके इथपर्यंत समजलं सर्वांना पॉइंट मध्ये नका काढू पॉइंट मध्ये काय आहे पॉइंट मध्ये काढायचंच नाही इथं आपल्याला 5 दिवस पूर्ण आहेत आणि 5/11 असंच प्रश्न पर्यायामध्ये विचारला जाईल हम्म ठीक आहे आता ए व बी दोघे एक काम 10 दिवसात बी व सी 12 दिवसात सी व ए 15 दिवसात काम करते म्हणजे दोघांचं इथं लक्षात घ्या हम्म ए व बी 10 दिवसात बी व सी 12 दिवसात आणि सी व ए 15 दिवसात तिघं मिळून एक काम काय करतो बघा आता दोघांचं दिलंय आपल्याला सेम सूत्र वापरायचं सेम फक्त चेंज काय आहे बघा आता x बरोबर 10 y बरोबर 12 z बरोबर 15 आता तिघांना लागणारे दिवस ही दोघांनी काम केलेले बरं का लक्षात घ्या 10 बी व सी न 12 सी व ए न 12 15 तर तिघं मिळून केलेलं काम आता तिघं मिळून लागणारे दिवस तिघं मिळून लागणारे दिवस बरोबर 2 x y z छेद XY अधिक YZ
अधिक एक्स झेड. ठीक आहे. इथे चेंज काय आहे बघा आता. 2 गुणिले x ची किंमत काय 10 गुणिले y ची किंमत काय 12 गुणिले z ची किंमत 15. x गुणिले y ची किंमत, सॉरी x ची किंमत 10 आहे ना. x ची किंमत 10. x 10, y ची किंमत 12 अधिक y ची किंमत 12 गुणिले z अधिक 10 गुणिले 15. बरोबर. आता ह्याचा गुणाकार बघा आता. 2 गुणिले 10 जशाला तसं. 15 दोन्ही 30, हातचेले 3. 15 एक 15, 15 आणि 3 180. छेद 12 दहा 12 दहा 280 अधिक 12 गुणिले 10 आणि 12 गुणिले 15, 12 गुणिले 15 किती येते 180 अधिक 15 दहा 150. तर काय गुणाकार. तर इथं काय येत आहे बघा, लक्ष द्या आता. 2 न 18 ला गुणलं. 18 दोन्ही 36 आणि ही एक शून्य आणि ही एक शून्य देतो. किती झाले 3600. ही जी बेरीज काय येते 0 0 0 शून्यच. 5 आणि 8 13, 13 आणि 2 15, चला 1 450. किती आलंय 450. आता ह्याचा आपण काय करू भागाकार करू. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 45 ना आपण बघा 45 एक 45, 45 दोन्ही 90. बघा आता 45 गुणिले समजा 8 केला आपण. 8 पंचे 40, 4 8 चोक 32, 32 आणि 4 360. बघा 45 एक 45, 45 8 360 म्हणजे किती दिवस लागले 8 दिवस लागलेत. बघा प्रश्न पुन्हा एकदा बघू आपण. हा बघा ए व बी 2 दिवसात दोघांचं काम केलेलं आहे. बी व सी च 12 दिवसात, सी व ए च 15 दिवसात. तिघं मिळून दिवस केलेले काम काढले. बघा प्रश्न काय आहे, सूत्र काय आहे बघा, नीट बघून घ्या सूत्र. जेव्हा असं असल त्यावेळेस ते 8 दिवस लागतात त्यांना काम करायला. किती दिवस लागतात 8 दिवस. ओके. आता इथं आपल्याला एक थोडा वेगळा प्रकार आहे. ए व बी एक्स दिवसात. त्याच्या अगोदर आपण काय करू पुढचे उदाहरण घेऊ. हं? ठीक आहे. हा हे हा प्रश्न काय आता नीट वाचा. हे अनेक वेळा ही प्रश्न पाहिला असेल तुम्ही. 6 माणसे 15 दिवस आणि 2700 रुपये. म्हणजे माणसे, माणसे किती आहे तिथं माणसे दिवस आणि रुपये. माणसे किती आहेत 6, दिवस किती आहेत 15 आणि रुपये किती आहेत 27. आता इथं पुढचा टप्पा बघा. 10 माणसे आहेत, दिवस किती आहेत 15च आहे आणि रुपये विचारले आहेत. रुपये किती रुपये, किती रुपये माहिती आहे काय आपल्याला नाही.
मग लक्षात घ्या आता, हे आपल्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत, माणसे, दिवस आणि रुपये. आता माणसे जर वाढवली आपण, कोणत्याही कामावर माणसे वाढवली, तर रुपये वाढतात का रे? वाढतात. एखाद्या कामावर आपण माणसे समजा 6 आहेत, 27 रुपये लागले. हा, आता माणसे आपण 6च्या ऐवजी 10 वाढवली, तर रुपये सुद्धा वाढणार. म्हणजे माणसे आणि रुपये हे समचलन आहे. माणसे हे कसं आहे? समचलन आहे. कशामध्ये? रुपयामध्ये. मग कसं करायचं हे? बघा आता लक्ष द्या. जर समचलन असल तर 6/10 बरोबर 2700/x. बघा आता समजतंय का तुम्हाला काय केले आपण? हम्म? ओके, एवढं समजलं तर काही अडचण नाही, पुढचं तर उदाहरण सहज सोडवता येईल आपल्याला. हम्म? आता इथं तिरपा गुणाकार करायचा आहे. एक्स ला 6 न गुणायचं, 6 × x बरोबर 2700 × 10. एक्स बरोबर 2700 × 10 छेद हे गुणिले 6 आहेत ना, हे गुणिले 6चं काय करतो इकडं? पक्षांतर भागिले 6. आता 6 आणि भाग जातो, 2 न भाग जातो. बे एक बे, बे दोन चार, बेत्री 6, बे पंचे 10, 3 × 1 = 3, 3 × 9 = 27 आणि 0 आणि 0. x बरोबर 900 × 5. हे 2 शून्य जशाला तसे, 9×5=45. म्हणजे बघा किती रुपये लागायला लागलेत? 6 माणसाच्या ऐवजी आपल्याला 2700 केलं, 6 माणसांना 2700 रुपये लागतात. तर 10 माणसांना किती लागतात? तर 10 माणसाला किती रुपये लागतात? 4500 रुपये. 4500 रुपये लागतात. ओके, इथपर्यंत समजलंय? ओके, कुछ डाऊट नाहीये. आता हे बे उदाहरण नीट बघूया. एक भिंत 3 तास 15 मिनिटात रंगवितो. प्रदीप काय करतो? एक भिंत 3 तास 15 मिनिटात रंगवितो, तर 40 मिनिटात किती भिंत रंगवेल? आता इथं मिनिट आहे आणि इथं तास आणि मिनिट आहे, बरोबर आहे का नाही? मग आपण काय करू? ह्या तासाचं रूपांतर आपण मिनिटामध्ये करू. हम्म? तास, मिनिट, मिनिटे. मिनिटे किती होतात? 3 तास 15 मिनिट. मग काय करायचं ह्याला? तासाला 60 न गुणायचं, कारण की एका तासामध्ये 60 मिनिट असतात. त्यामुळे 3 तास, 3 × 60 अधिक 15, 3 × 18 आणि 0 अधिक 45. 8 8 8 4 12 हात झाला 1. म्हणजे किती मिनिट झाले हे? 225 मिनिटात हा भिंत रंगवतो. किती भिंत आहे? एकच भिंत आहे. किती भिंत आहे? एकच भिंत. मग आपण काय करू? दोन आपण रकांनी नेहमी प्रमाण करू, मिनिटे आणि भिंत. हा, 225 मिनिटात म्हणजे ही 3 तास 15 मिनिट आहे ना, तर किती मिनिट आहेत हे? 225 मिनिटात एक भिंत रंगवितो. तर 40 मिनिटात, 40 मिनिटात किती भिंत रंगवतो? किती भिंत रंगवतो? तर एक्स लिहितो मी. काय लिहितो? एक्स.
इथपर्यंत समजलं का रे? ओके. मग आपण तिरकस गुणाकार करू नेहमीप्रमाणे. 225 गुणिले यक्स बरोबर काय होतंय? 1 गुणिले 40. म्हणजेच एक्स बरोबर काय होतंय? 40/225. 40/225. आता ह्याला 5 न भाग जातो. 8 न भाग जातो. 8 पंचे 40. बरोबर आहे का हे? का ह्याच्यात आपलं काही चुकायला लागलंय? 15 मिनिट आहे. सॉरी हा. किती आहे? 15 मिनिट. म्हणजे इथं किती होईल? हा. 5, 9 आणि 1. म्हणजे 195 गुणिले यक्स म्हणजे 195. आता ह्या दोन्ही संख्येला काय होतो? 5 ने भाग जातो. 5 ने भाग जातो. 5×8 = 40. ह्याला 5 ने भाग जातो. 5×3 = 15. चले 4 उरले. 5×9 = 45. 5×9 = 45 म्हणजे यक्स बरोबर 8/39. 8/39 म्हणजे किती? एक भिंत जी आहे ती एक भिंतीचा कितवा भाग तो रंगवितो? 8/39. 8/39. समजलं का? बघा आपण काय केलंय. तिरपस गुणाकार केलेला आहे. पुन्हा एकदा असंच गणित आहे. काय गणित आहे? 5 मजूर रोज 6 तास काम करतात. 5 मजूर रोज 6 तास काम करतात. एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 8 मजूर रोज 3 तास काम करून किती दिवसात काम करतात? हा. हे एक सुप्रसिद्ध उदाहरण आहे. मग काय करायचंय? सोपं आहे. मजूरला आपण यम लिहू. ठीक आहे. तास तास म्हणजे टाइम लिहू आपण. आणि दिवसला आपण डे लिहू. ठीक आहे. आता किती मजूर आहेत? 5 मजूर आहेत. किती तास? 6 तास. आणि दिवस किती आहे? 4 दिवस. बरोबर आहे. आता सेम दुसरं उदाहरण बघा. आता तेच काम म्हणजे मजूर किती आहेत? मजूर 8 आहेत. किती तास काम करतात? 3 तास. आणि किती दिवस लागतील? प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह. जर असं असल सूत्र सिंपल साधं आहे. सिंपल साधं सूत्र आहे. याला M1 हे का ही जी आहे ना अंशस्थानचं मी डायरेक्ट करतो मी आता. ठीक आहे. मी डायरेक्ट करतोय मी. हे जे दिलंय ते सर्व अंशस्थानी 5×6 × 4 छेद 8×3. 8×3 नका 4×1 = 4. 4×2 = 8. बे एक बे 6.
आणि हे 3 कटलं, हे 3 कटलं. म्हणजे किती दिवस लागतील? ते मजूर किती दिवसात काम संपवतील? 5 दिवसात काम संपवतील. किती दिवसात? 5 दिवसात. समजलं का? ओके. ओके. ठीक आहे. सर्वांना एवढं समजलंय. आता आपण काही वरची उदाहरण घेऊ आता. हम्म? आता हे एक उदाहरण नीट बघून घ्या. एका वसतिगृहात 1200 विद्यार्थी आहेत. असून त्यांना वसतिगृहातील 60 दिवस जेवण पुरते. किती दिवस? 60 दिवस. 1200 विद्यार्थी आहेत, त्यांना 60 दिवस काम पुरते. 50 दिवसांनी 800 विद्यार्थी निघून जातात. किती विद्यार्थी निघून जातात? तर उर्वरित अन्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना किती दिवस पुरेल? किती दिवस पुरेल? प्रश्न बघा आता. किती दिवस पुरेल? आता हे आपलं किती दिवस पुरेल अन्न? अन्न किती दिवस पुरेल? अन्न दिवस. तर काय करायचं? सुरुवातीला दिवसातील फरक काढायचा. 60 60 मी डायरेक्ट लिहू का? ठीक आहे, मी अगोदर स्टेप वाढवतो. 60 वजा 50 दिवसातला फरक. दिवसातला फरक गुणिले एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती आहेत रे? 1200. 1200 छेद किती विद्यार्थी निघून गेले? 800. किती विद्यार्थी निघून गेले? 800. आता त्याच्यातला एक फरक काढावा लागला आपल्याला. लक्षात घ्या. हे 1200 वजा 800. बघा, आपण दिवसातला फरक काढला आणि विद्यार्थ्यामधला फरक काढला. गुणिले एकूण आहे. बघा, दिवसातला फरक गुणिले एकूण छेदस्थानी विद्यार्थ्यातला फरक. विद्यार्थी फरक. ओके. आता एवढं जर समजलं ना, तर पुढचं गणित तर सोपंच आहे. काही अवघड नाही. बघा, 60 वजा 50 10 गुणिले 1200. एकूण विद्यार्थी किती आहेत? 1200 छेदस्थानी विद्यार्थ्यामधला फरक कितीचा आहे? अगोदर एकूण 1200 होते, त्यातून 800 गेले, 400 राहील. 400. ओके. आता आता ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले. 4 एक 4, 4 त्रिक 12, म्हणजे 10 त्रिक 30. किती दिवस पुरल अन्न? 30 दिवस पुरल. 800 800 विद्यार्थी म्हणजे 400 विद्यार्थ्यांना एवढं अन्न 30 दिवस पुरल. समजलं का? बघा, प्रश्न नीट वाचून घ्या. एका वसतिगृहात 1200 विद्यार्थी असून त्यांना वसतिगृहातील अन्न 60 दिवस पुरते. किती दिवस? 60 दिवस. 50 दिवसांनी काय झालं? 800 विद्यार्थी निघून गेले, म्हणजे 400 विद्यार्थी राहिले. तो उर्वरित अन्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना किती दिवस पुरेल? किती दिवस पुरल? 30 दिवस. ओके.
समजले सर्वांना? ओके. आता हा प्रश्न बघा. ए व बी, A, B, C अनुक्रमे एक काम 8, 10, 12 दिवसात काम करतात. म्हणजे ए काय करतो, ते काम जे आहे ते 8 दिवसात पूर्ण करतो. बी काय करतो, 10 दिवसात पूर्ण करतो. सी काय करतो, 12 दिवसात काम पूर्ण करतो. हम्म? तर तिघांनी एकत्र काम करून 2,700 आपले सॉरी 7,400 मिळवले. तर त्यातल्या बी चा वाटा किती? तर त्याचा बी चा वाटा किती? सेपरेट एकट्याचा वाटा विचारलाय आपण. सेपरेट एकट्या बी चा वाटा विचारलं. मग काय करायचं बघा. ए, बी आणि सी. आता ए च काय, 8 दिवस. बी च किती, 10 दिवस. सी चे किती, 12 दिवस. बरोबर आहे. आता इथं आपल्याला कसं सोडवायचं बघून घ्या आता. हम्म? हे 8 आहेत ना, आता हे गुणोत्तर काढायचे. 8च्या खाली काय करायचं, 10 आणि 12चा गुणाकार करायचा. 10 × 12. बीच्या छेदस्थानी बीच्या खाली तर बाणाच्या खाली काय करायचं, 8 × 12. आणि सीच्या खाली काय लिहायचं, 8 आणि 10चा गुणाकार करायचा. 8 आणि 10चा. ओके. आता 12 × 10 विसाशे, 12 × 8 96 आणि 8 × 10 80. इथपर्यंत समजलं? बघा आपण काय करायला लागलो हा, नीट समजून घ्या. हे तिघांनी एकत्र काम केल्यानंतर 4,700 मिळवले. तर बी चा एकट्याचा वाटा काढायचा. प्रत्येकाचे दिवस दिलेले आहेत A, B, C च. मग आपल्याला बघा आता ही एकच स्टेप आता. आता 120, 96 आणि 80 ह्याला सगळ्यांना कितीने भाग जातो रे? 8ने भाग जातो. कशानं? 8ने. बघा ह्याला 8ने भाग जातो, ह्याला 8ने भाग जातो, ह्याला सुद्धा 8ने भाग जातो. 8 × 1 = 8, 8 × 10 80. किती आला भागाकार? 10. 8 × 1 = 8, 8 × 1 = 8, 1 उरला 16, 8 × 2 = 16. 8 × 1 = 8, 8 × 1 = 8, 12तून 8 गेले, राहिले 4. 8 × 5 = 40. म्हणजे 15, 12 आणि 10 एवढं आलं. आता आता आपल्याला बी चा वाटा काढायचा आहे. ठीक आहे. बघा बी चा वाटा काढायचा आहे. बघा आता एकच स्टेप राहिलेली आहे. कशी लिहायची बघा. बी चा वाटा, बी चा वाटा बरोबर 12 या सर्वांची बेरीज करायची. 15 अधिक 12 अधिक 10. सिंपल. गुणेले सगळ्यामधून किती रुपये कमवले त्यांनी? 4,400 रुपये. बी ची किंमत किती आहे? 12. आता 12 सर्वांची बेरीज किती येते? 12 अधिक 15 अधिक 12 अधिक 10 म्हणजे किती? 37 गुणेले 74. आता 37 दुप्पट केली की 74 आहे. 37 दोन्ही 74 आणि वरचे 2 शून्य. हे 2 शून्य लिहून टाकतो मी अगोदर. 12 दोन्ही 24. किती रुपये एकट्या बीचा वाटचा काय किती आहे? बी न किती रुपये कमवलेले आहेत ह्याच्यामध्ये वाटा किती रुपये, बीला किती रुपये मिळणार आहे? 2,400 रुपये.
एकूण तिघांना मिळाले होते 7,400 रुपये. पण एकटा बीचा वाटा किती आहे? 2,400 रुपये. समजलं का एवढं? ओके. पुन्हा एकदा बघून घ्या. बघा, A B C चे आपण पैसे लिहून घेतलेले आहेत, दिवस लिहून घेतलेले आहेत. 7,400 रुपये लागतात, लिहून घेतलेलं आहे. इथं गुणाकार कसा केला आपण? आठच्या खाली 10 आणि 12चा गुणाकार केलाय. बीच्या खाली काय लिहिलं? 8 आणि 12चा गुणाकार केला. आणि सीच्या खाली काय लिहिलंय? 8 आणि 10चा गुणाकार केला. खूप प्रकारचे गणित आहेत, भरपूर टाईप आहेत. हम्म मग आपण 8 न भाग दिला ह्याला, 12, 15, 10 आलंय. 12 अधिक 10. इथं 12 कशामुळे घेतलंय आपण? इथं बीचा असल्यामुळे. एचा असतं तर इथं 15 घेतलं असतं. अंशस्थानी काय घेतली असते इथं आपण? एचा वाटा विचारला असता तर आपण अंशस्थानी इथं 15 घेतली आहे. बरोबर आहे? आणि एचा वाटा निघाला असता. ठीक आहे. इथं प्रश्न बघा आता. काय प्रश्न आहे? ए ला काम करण्यासाठी 4 दिवस व बी ला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात. दोघांना मिळून काम केल्यास त्यांना 360 रुपये मिळतात. किती रुपये? 360 रुपये मिळतात. तर बीचा वाटा किती? तर बीचा वाटा किती आहे? आता इथं ए आहे आणि बी आहे. ए चे दिवस किती आहेत? 4 आहे. आणि बी चे दिवस किती आहे? 5 आहे. आता ए चे दिवस आणि बी चे दिवस हे जे आहेत, आपल्या इथं बी चा वाटा काढा म्हणले. दोघांना मिळून किती रुपये मिळालेत? दोघांना मिळून 360 रुपये मिळालेत. हं? आणि बी चा वाटा काढायचा. आता बी चा वाटा कसा काढायचा बघा आता. बी चा वाटा बरोबर. आता बी चे किती रुपये आहेत इथं? 5 रुपये. अंशस्थानी लिहितो. बी चे किती दिवस आहेत? 5. शतस्थानी दोघांची बेरीज करायची. 4 अधिक 5. 4 अधिक 5. गुणिले. दोघांना मिळून किती रुपये मिळाले? 360 रुपये. 5 छेदस्थानी. 4 आणि 5 9 गुणिले 360. 9 1 9. 9 चूक 36 आणि 0. 200 रुपये कितीचा वाटा आहे? बी चा वाटा 200 रुपये. लक्षात आलं का ह्याच्यात? बी चा वाटा. इथं बी न काम केलेले अंशस्थानी लिहिलेत आपण. बरोबर आहे? आणि दोघांची बेरीज केली आपण. 4 अधिक 5 गुणिले 360. 5/9 गुणिले 360. किती आलंय? 200. ओके. इथपर्यंत समजले सर्वांना? प्रश्न समजून घ्या. बघा काय केलंय. ए ला काम करण्यासाठी 4 दिवस लागले, बी ला काम करण्यासाठी 5 दिवस लागले. आणि दोघांमध्ये किती रुपये मिळाले? 360 रुपये मिळाले. तर एकटा बी चा वाटा विचारले. जर ए चा वाटा विचारला असतं तर काय केलं असतं रे आपण? तर अंशस्थानी आपण ए चा वाटा लिहिला असता. बघा, ए चा वाटा लिहिला असता आपण. काय केलं असतं? ए चा वाटा 4 अंशस्थानी लिहिली असते आणि 4 छेदस्थानी 5 तर लिहिलेच असते. येते लक्षात येते का? ए चा वाटा असत 4 झाला असत. इथपर्यंत समजले सर्वांना?
राम सर आहेत का? यस यस यस, रेकॉर्डिंग स्टॉप करतो आधी.